नमस्कार दोस्तों, BMP GK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्राचा भूगोल तलाठी भरती 2026 साठी MPSC पॅटर्ननुसार 50 महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत। हे प्रश्न तलाठी भरती, MPSC, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत। चला तर मग सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली आहे। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 1 मे रोजी महाराष्ट्र हा दिन साजरा केला जातो। मित्रांनो, हे प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचे जे प्रश्न आहेत 10 ते 99% विद्यार्थ्यांना माहीत नाही आहेत। परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत आणि तेच प्रश्न मुलांचे चुकत असतात। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर याचं उत्तर आहे एकूण 36 जिल्हे आहेत। तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, एकूण 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहेत। मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कळसुबाईचे शिखर 1646 मीटर हे महाराष्ट्रातील कळसुबाईचे शिखर आहे, ते सर्वात उंच शिखर आहेत। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। कळसुबाईचे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहेत। पुढचा प्रश्नाकडे वळूयात। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहेत। मित्रांनो, या व्हिडिओमधील सर्व प्रश्न हे तुमच्या मुखपाठ असले पाहिजेत आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या या व्हिडिओमधील प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आलेत किंवा मग हे प्रश्न तुम्हाला किती माहीत आहेत। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। गोदावरी नदीचा उगम कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम आहे। पुढचा प्रश्न, कृष्णा नदीचा उगम कोठे आहे? तर याचं उत्तर आहे महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे। पुढचा प्रश्न, कोयना धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सातारा या ठिकाणी कोयना धरण आहेत। पुढचा प्रश्न, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोदावरी या नदीवर जायकवाडी हे धरण आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर आहेत। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। महाराष्ट्राला किती किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 720 किलोमीटरचा महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे। पुढचा प्रश्न, कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरबी समुद्रामध्ये कोकण किनारपट्टी आहेत। पुढचा प्रश्न,
महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर याचं उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे लोणावळा, महाबळेश्वर आणि माथेरान हे महाराष्ट्रातील एकूण थंड हवेचे ठिकाण आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागात पडतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोकण या विभागामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडत असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध प्रदेश कोणता? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, विदर्भ हा भाग महाराष्ट्रातील कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश आहे. कोणता? विदर्भ. पर्याय क्रमांक बी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. संत्र्यांसाठी प्रसिद्ध शहर कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागपूर हे संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहर आहेत. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर याचं उत्तर असणार आहे नाशिक हा जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध प्रदेश कोणता? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश आहे. उत्तर आहे तुमचा पर्याय क्रमांक सी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार कोणते आहे? तर याचं उत्तर असणार आहे तुमचा पर्याय क्रमांक ए, दख्खनचा पठार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार आहेत. मित्रांनो, आतापर्यंत किती प्रश्न तुमचे बरोबर आलेत कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर ती फक्त ₹1 या व्हिडिओची PDF तुम्हाला भेटणार आहेत. स्क्रीनवरती आपला WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधायचा आहे. आणि 5,000 प्रश्नांची MPSC मार्फत घेण्यात आलेले 5,000 महत्त्वाच्या प्रश्नांची PDF ही फक्त ₹49 तुम्हाला भेटणार आहेत. स्क्रीनवरती आपला WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधायचा आहे. चला पुढे सुरुवात करूया. पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वत रांगेला दुसरं नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पश्चिम घाट हा सह्याद्री पर्वत रांगेला दुसरे नाव आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर या भागामध्ये सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर या भागामध्ये आहेत. पर्याय क्रमांक बी हे उत्तर होईल तुमचं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? याचं उत्तर असणार आहे तुमचं पर्याय क्रमांक ए, मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहेत. कोणते? पर्याय क्रमांक ए, मुंबई हे शहर. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहेत. मित्रांनो, पुढचे सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. पुढचा प्रश्न आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यामध्ये आहेत. तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई हे शहर महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. कोणते? मुंबई हे शहर. पर्याय क्रमांक सी हे उत्तर योग्य आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील पहिली मेट्रो सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई या शहरामध्ये महाराष्ट्रातील पहिली मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुणे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहेत? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, पुणे शहर हे मुळा मोठा या शहरामध्ये वसलेले आहेत. कोणत्या? पर्याय क्रमांक सी, मुळा मोठा या शहरामध्ये पुणे हे शहर या नदीवरती हे शहर वसलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. नागपूर कोणत्या नदीकाठी वसले आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाग नदी या नदीवर नागपूर हे वसलेले आहेत. या नदीकाठी नागपूर हे शहर वसलेले आहेत. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे विद्यापीठ कोणते आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे विद्यापीठ आहेत. मुंबई विद्यापीठ. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. कारण कार्ला, अजिंठा आणि वेरूळ ही महाराष्ट्रातील एकूण प्रसिद्ध लेणी आहेत. कार्ला, वेरूळ आणि अजिंठा लेणी ही महाराष्ट्रातील एकूण तीनही लेण्या ह्या महाराष्ट्रातील एकूण प्रसिद्ध आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, औरंगाबाद. त्यालाच आता छत्रपती संभाजीनगर या नावाने ओळखले जाते. औरंगाबाद या शहराला छत्रपती संभाजीनगर या नावाने ओळखले जाते. अजिंठा लेणी ही छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला रायगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रायगड या ठिकाणी. महाराष्ट्रातील प्रसिद्ध रायगड किल्ला हा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. उत्तर आहे तुमचं योग्य पर्याय क्रमांक बी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या भागात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विदर्भ या ठिकाणी. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जंगल क्षेत्र विदर्भ या भागामध्ये आहेत. योग्य उत्तर असणार आहे तुमचं पर्याय क्रमांक बी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे. त्याचं उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे. उत्तर हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक शहर कोणते आहेत? नागपूर, मुंबई, पुणे की वरील सर्व? यापैकी तुम्हाला अचूक उत्तर हे कमेंट करून सांगायचं आहे. महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक शहर कोणते आहेत? हे प्रश्न तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे, कारण तुम्ही MPSC मार्फत तलाठी भरती ही जर परीक्षा देत असाल तर हे प्रश्न सगळे तोंडपाठ असायला पाहिजेत. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रायगड या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन माथेरान हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहेत. तुमचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए हे होईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भुसावळ हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहेत. तुमचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बुलढाणा या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणार सरोवर आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये? बुलढाणा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया आहेत. मुंबई या शहरामध्ये. तुमचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा औद्योगिक विकास महामंडळ कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, MIDC हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक विकास महामंडळ आहेत. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी वीज निर्मिती प्रकल्प कोणता आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा वीज प्रकल्प आहे. तुमचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती मंदिर अष्टविनायक कोणत्या भागात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुणे परिसर या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती मंदिर अष्टविनायक पुणे या परिसरामध्ये आहेत. तुमचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक सी असणार आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा विमानतळ कोणता आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ आहेत. तुमचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील शिर्डी
महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिर्डी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिर्डी हे शहर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आणि हा शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंढरपूर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्रभागा या नदीकाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंढरपूर हे शहर वसलेले आहेत. मित्रांनो, हे होते 50 महत्त्वाचे MCQ प्रश्न. तलाठी भरती 2026 साठी MPSC पॅटर्ननुसार महत्त्वाचे सर्व प्रश्न होते. महाराष्ट्राचे भूगोल या आधारित BMPGK या चॅनलला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना आवर्जून शेअर करा आणि पुढचे नवीन प्रश्न पाहण्यासाठी, असेच नवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.